खड्ड्याकडे जाईल आणि खड्डे बुजवण्याचं काम तरी नक्की करतील या माध्यमातून आम्ही सांगतो। जर यांनी केलं नाही तर यांना झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून त्यांचं लक्ष याकडे जाण्यासाठी आम्ही आगळा वेगळा कार्यक्रम आंदोलन करतोय। करायचं काय? खाली डोक्यावर पाय, या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय। मीरा भाईंदर शहरात रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पाहायला मिळत आहेत। मनसे आता आक्रमक आहेत। भाईंदर रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्यावर त्यांनी रंगोली काढून आंदोलन केलं आहे। एक वेगळं आंदोलन इथे पाहायला मिळत होतं। मनसेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करा। मला सांगा, कशा प्रकारचं आंदोलन आहे तुमचं? आज तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण मीरा भाईंदर शहरात खड्डे झालेले आहे। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे काही कळे नाही नागरिकांना। त्याच्यासाठी आज आगळा वेगळा आंदोलन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केलेलं आहे। कारण हे जे झोपी गेलेले अधिकारी आहे यांना जाग कशी येईल, यांचं लक्ष या खड्ड्याकडे कसं जाईल, त्याच्यासाठी आम्ही या खड्ड्यांना आज रांगोळी काढून फुलांनी सजवलेलं आहे, जेणेकरून यांचं लक्ष तरी याकडे जाईल आणि उद्या परवामध्ये खड्डे तरी बुजवतील, जेणेकरून नागरिकांना जो रोजचा त्रास होतो आहे, ट्रॅफिकमध्ये त्रास होतो आहे, ट्रॅफिक वाढते आहे, नंतर लोकांना कोणाच्या गाड्या खराब होत आहेत, अपघात होत आहेत, त्याच्यापासून तरी लोक वाचतील आणि अधिकाऱ्यांना थोडी तरी लाज लज्जा असेल तर जाग तरी येईल, झोपी जे गेलेले त्यांना जाग तरी येईल। म्हणून असं आम्ही आज रांगोळी काढून या महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केलेला आहे खड्ड्याच्या माध्यमातून। या खड्ड्यांमध्ये शहरामध्ये जे नागरिक आहेत, वाहन चालक आहेत, गरोदर महिला आहेत, त्यांना खूप त्रास होत असताना पाहायला मिळतं। हो नक्कीच, कारण हे जे खड्डे जे आहेत तुम्ही बघू शकाल, हे स्टेशनचा परिसर आहे, अगदी रहदारीचा परिसर आहे आणि ह्या स्टेशनच्या परिसरात आज ही परिस्थिती आहे। तर तुम्ही विचार करा की संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये काय स्थिती असेल। आज लोकांना मणक्याचे आजार होत आहेत, प्रेग्नंट महिलांना प्रवास करताना, घराच्या बाहेर पडताना विचार करावा लागतो की या खड्ड्यांमुळे प्रवास कसा करायचा। तर आज आम्ही ह्या ठिकाणी रांगोळी वगैरे घालून हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले। लवकरात लवकर हे खड्डे नाही बुजवले तर आमचा पवित्र आणखीन ह्याच्या पुढे मनसे स्टाईलचा असेल वेगळा। मीरा भाईंदर महानगरपालिकेला जाग येण्यासाठी एक वेगळं आंदोलन इथे मनसेचं पाहायला मिळत आहे। शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे पडायचं कारण हे अधिकाऱ्यांची आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या मक्तेदारी जे आंदोलन करतायत त्यांच्या विरोधात करण्याचं जे धाडस करत आहे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे आणि हे टक्केवारीमुळे फक्त हे रस्ते खराब होत आहे। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता तुम्ही पाहिलं असेल MMRDAच्या विरोधातही आंदोलन घेतलं होतं। आज महानगरपालिकेच्या विरोधात भाईंदर पश्चिम इथे आंदोलन केलं आहे। अशीच जोपर्यंत नागरिकांना सुविधा मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहील। एकंदरीत पाहिलं तर खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं वेगळं आंदोलन इथे पाहायला मिळत आहे। व्हिडिओचे जर्नलिस्ट जितेंद्र सर, रमेश शर्मा, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।